भारतीय पोस्ट ऑफिस मार्फत ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि ग्रामीण डाक सेवक या पदांसाठी 44,228 जागांची मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन 5 ऑगस्ट 2024 पर्यंत करता येणार आहेत। ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला प्रेफरन्स कसा द्यायचा आहे, काय चुका टाळायचे आहेत, काय सावधानता बाळगायची फॉर्म भरताना, त्याची सर्व माहिती त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। तर बघा मित्रांनो, GDS ऑनलाईन एंगेजमेंट 2024 ची जाहिरात ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे। ऑलरेडी व्हिडिओ बनवून तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे। प्रत्येक वर्षी मित्रांनो ही जाहिरात येते। मागच्या वर्षी 30,000 पदांची जाहिरात आली होती जुलै महिन्यामध्ये। ह्या महिन्यामध्ये जुलैमध्ये 44,228 पदांची ही जी जाहिरात आलेली आहे आपण पाहू शकता। प्रत्येक स्टेटमध्ये मित्रांनो वेगवेगळ्या जागा आहेत। प्रत्येक स्टेटमध्ये जी लोकल लँग्वेज आहे ती लोकल लँग्वेज तुम्हाला येत असेल तर तिथं तुम्ही अप्लाय करू शकतात। महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी विषय ज्यांचा 10वीच्या सब्जेक्टमध्ये आहे, मराठी ज्यांना येते तेच विद्यार्थी फक्त महाराष्ट्रामध्ये अप्लाय करू शकतील। 3083 प्लस 87 वॅकन्सी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहता येतील। मग नेमकं आम्ही कुठल्या सर्कलमध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये अप्लाय केलं पाहिजे जेणेकरून निवड होण्याचे आमचे चान्सेस वाढू शकतात, त्या ठिकाणी कशा पद्धतीने जागा आहेत, कशा पद्धतीने प्रेफरन्स द्यायचा आहे, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हे जर या ठिकाणी सर्कल बघितले महाराष्ट्रामधील तर टोटल 41 सर्कल आहेत। 41 सर्कलच्या एकदाच वॅकन्सी पाहता येणं शक्य नाही। त्याच्यामुळे मित्रांनो संपूर्ण सर्कलमधील तुम्हाला मेहनतीने सर्व माहिती एकत्रित केलेली आहे तुमच्यासाठी। त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। सर्व माहिती तुम्हाला एकत्रित देणार आहे। पाहू शकता अशा पद्धतीने एकत्रित माहिती बनवलेली आहे, जेणेकरून तुम्हाला दुसरीकडे माहिती पाहण्याची आवश्यकता लागणार नाही। तर बघा मित्रांनो, टोटल या ठिकाणी जर बघितलं तर 41 सर्कल तुम्हाला पाहता येतील। 3083 महाराष्ट्रामध्ये वॅकन्सी आहेत। टॉप 3 चे जिल्हे देखील तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त जागा आहेत। तिथे तुम्ही अप्लाय केलं तर निवड होण्याचे चान्सेस असू शकतात। तुम्हाला 10वीला किती पर्सेंटेज पडलेले आहेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। तुम्ही अर्ज करणार असाल किंवा अर्ज केलेला असेल तरी देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला सर्व डिटेल्स पाहता येतील। तर बघा मित्रांनो, ह्याच्यामध्ये जर आपण पाहिले टॉप 3 चे जिल्हे कुठले कुठले आहेत। चंद्रपूरमध्ये मित्रांनो 416 वॅकन्सी आहेत। नागपूर मोफिशिलमध्ये 282 वॅकन्सी आहेत। रत्नागिरीमध्ये 216 वॅकन्सी आहेत। आता मित्रांनो जर आपण पाहिलं या ठिकाणी, जसं की मित्रांनो तुम्ही पाहायला असेल की चंद्रपूरमध्ये जास्त वॅकन्सी आहेत, 416 आसपासच्या वॅकन्सी आहेत। परंतु या ठिकाणी किती दाखवतात तुम्हाला वॅकन्सी, 15 वॅकन्सी दाखवतात। परंतु मित्रांनो कुठे कुठे 2 वॅकन्सी आहेत, त्या देखील मी तुमच्यासाठी ॲड केलेल्या आहेत। म्हणजे 415 टोटल सिरियल नंबरनुसार वॅकन्सी आहेत, परंतु काही ठिकाणी 2 वॅकन्सी आहेत। जसं की या ठिकाणी पहा, भरपूर सारी मोठी लिस्ट आहे ही चंद्रपूरची। याच्यामध्ये 2 नंबर तुम्हाला बघायचा आहे, कुठे ती बघू शकता या ठिकाणी चंद्रपूर डिव्हिजनमध्ये देसाईगंज जे पोस्ट ऑफिस आहे तिथं पाहू शकता। GDS ABPM OBC कॅटेगरीसाठी 2 वॅकन्सी आहेत। म्हणजे इथे एक वॅकन्सी वाढली तर 415 प्लस या ठिकाणी 1 म्हणजे 416 वॅकन्सी टोटल या ठिकाणी होतात। तर अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे। आता तुम्ही फॉर्म भरताना पहा मित्रांनो, ह्या 416चे 416 वॅकन्सी तुमच्यासमोर दाखवणार नाहीत। कशा वॅकन्सी दाखवतात लक्षात राहू द्या तुम्हाला। ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता, ज्यावेळेस तुम्ही तुमची कॅटेगरी सिलेक्ट करता, मग तुम्ही OBC सिलेक्ट कराल, PWD सिलेक्ट कराल, ओपन सिलेक्ट कराल, SC ST सिलेक्ट कराल। तर तुम्ही समजा OBC सिलेक्ट केलेला आहे तर OBCच्या प्लस तुम्हाला ओपनच्या कॅटेगरी देखील तुम्हाला प्रेफरन्स देताना फॉर्म भरताना दाखवतील। सर्व 416 पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी तुम्हाला वॅकन्सी दाखवणार नाही। तर ही एक गोष्ट खूप भारी आहे पोस्ट ऑफिसची, जेणेकरून तुम्हाला अप्लाय करायसाठी खूप बेनिफिट, याचा महत्त्वाची इन्फॉर्मेशन जागेवरच भेटते तुम्हाला। आणि तुमच्या कॅटेगरीत प्लस OBC कॅटेगरी आहे तुमची किंवा कॅटेगरीमधून तुम्ही आहात, प्लस तुम्ही या ठिकाणी ओपनच्या कॅटेगरीसाठी देखील प्रेफरन्स देऊ शकतात फॉर्म भरताना। ही एक गोष्ट लक्षात राहू द्या। तर अगोदर काय करायचं, तुम्हाला तुमच्या कॅटेगरीला प्रेफरन्स द्यायचा आहे। समजा तुम्ही OBCमधून अप्लाय केलं तर OBCला चंद्रपूरमध्ये किती जागा आहेत ते तुम्हाला दाखवेल आणि ओपनच्या युअरचे देखील तिथं तुम्हाला जागा दाखवेल। तर OBCला अगोदर तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता। समजा तुम्हाला BPMला प्रेफरन्स द्यायचा आहे, ब्रँच पोस्ट मास्टरला, तर तुम्ही OBC ब्रँच पोस्ट मास्टर अशा पद्धतीने जिथे दिसेल त्याला अगोदर 1 नंबर द्यायचा आहे आणि बाकी मग ABPM डाक सेवक आणि OBCच्या सर्व कॅटेगरी जेवढे दाखवले त्याला बाकीचे प्रेफरन्स द्यायचे आणि त्यानंतर मग ओपनसाठी प्रेफरन्स तुम्हाला बाकीची कॅटेगरीनुसार ओपनसाठी देखील प्रेफरन्स देता येणार आहेत। तर बघा मित्रांनो, चंद्रपूरमध्ये सर्वात जास्त वॅकन्सी आहेत।
टॉप 1मध्ये हा जिल्हा आहे. त्यानंतर नागपूर मोफुशिलमध्ये जर बघितलं तर 282 वॅकेन्सी आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं राहिलेलं आहे की नागपूर मोफुशिल या ठिकाणी सेकंड नंबरला येतो, हे राहिलेलं होतं. 282 त्या ठिकाणी वॅकेन्सी आहेत. रत्नागिरीमध्ये मित्रांनो 216 वॅकेन्सी आहेत टॉप 3मध्ये. टॉप 4मध्ये जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये सध्या 152 वॅकेन्सी आहेत आणि टॉप 5मध्ये जर बघितलं तर 123 वॅकेन्सी जी आहेत पुणे मोफुशिलमध्ये आहेत. तर हे टॉपचे जिल्हे तुम्हाला सांगितलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की आम्ही नेमकं कुठे अप्लाय करायला पाहिजे. मागच्या वेळेस आम्हाला या ठिकाणी 90 मार्क्स होते, 85 मार्क्स होते, 70 मार्क्स होते, काही जणांना 60 असतील, काही जणांना 50 असतील, तर आमचं सिलेक्शन झालं नाही. तर बघा मित्रांनो, ज्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा आहेत, ठीक आहे, चंद्रपूरमध्ये सर्वात जास्त जागा आहेत, तर इथं सर्वात जास्त अर्ज येतील मित्रांनो. कारण की प्रत्येकाला वाटतं की माझं सिलेक्शन व्हावं, त्याच्यामुळं ज्या ठिकाणी जास्त जागा आहेत तिथं विद्यार्थी अर्ज करतात आणि जिथं कमी जागा आहेत मग त्या ठिकाणी काय होतं, कमी अर्ज येतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या स्वतःच्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही अप्लाय करायचे. जास्त मार्क्स तुम्हाला असतील तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहताय, ज्या सर्कलमध्ये, ज्या गावामध्ये तुमचं पोस्ट ऑफिस आहे तिथं जास्त मार्क्स असतील तिथं तुम्ही अप्लाय करा, ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही राहताय तुम्हाला जास्त मार्क्स असतील तर तुम्ही त्याच पोस्ट ऑफिसमध्ये अप्लाय करा. ज्या ठिकाणी सर्वात जास्त जागा आहेत त्या ठिकाणी कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना अप्लाय करू द्या. जसं की चंद्रपूर झालं, त्या ठिकाणी त्यांची निवड होऊ शकते. आणि तुम्हाला जर जास्त मार्क्स असतील तर तुम्ही तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये जरी कमी मार्क्स असतील तिथे अप्लाय केला, आता कुठे किती जागा आहेत मी तुम्हाला सांगणार आहे, तरी देखील तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस असू शकतात जास्त मार्क्स असल्यामुळं, ठीक आहे. तर तुम्हाला 10वीला कितीही मार्क्स असू द्या, 10वीला तुम्हाला या ठिकाणी 65च्या वरची मार्क्स आहेत किंवा 70 मार्क्स आहेत किंवा 80 मार्क्स आहेत, तरी देखील तुम्ही अप्लाय करून द्यायचं आहे. कारण की याच्यासाठी फीज मित्रांनो जास्त नाही ना, याच्यासाठी एक्झामला तुम्हाला जायचं आहे ना, याचा अभ्यास करायचा आहे. फक्त तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे आणि फर्स्ट मेरिट लिस्टची वाट पाहिजे. फर्स्ट मेरिट लिस्टमध्ये तुमचं सिलेक्शन नाही झालं तर सेकंड मेरिट लिस्ट लागते, त्याच्यामध्येही नाही झालं तर थर्ड लागते, 4th, 5th आणि 6th, कधीकधी 7वी देखील मेरिट लिस्ट लागत राहते मित्रांनो. कारण की पहिल्या मेरिट लिस्टमध्ये ज्यांनी चुकीची माहिती भरली, ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाही, ज्यांना जॉईन करायचं नाही, कारण की भरपूर सारे असे विद्यार्थी असतात फक्त फॉर्म भरतात, ज्यांना 10वीला या ठिकाणी 95-99 मार्क्स आहेत, असे विद्यार्थी हा जॉब करत नाहीत. काही जण लगेच सोडून जातात 1-2 महिन्यानंतर, कारण की त्यांना जास्त मार्क्स असतात, त्यांचं करिअर वेगळं असतं. हा जॉब जो असतो या ठिकाणी फक्त 4 ते 5 तासाचा असतो आणि पगार थोडा या ठिकाणी कमी आहे, पार्ट टाईम जॉब असल्यामुळं, म्हणजे कमी तास असल्यामुळं याचं भविष्यामध्ये पुढं याचे तास देखील वाढू शकतात, म्हणजे 8 तास देखील होऊ शकतं, ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 10वीला कितीही मार्क्स असतील तरीही देखील अप्लाय करून द्यायचे. फीज कमी असल्यामुळे याच्यामध्ये SC, ST, PWD आणि वुमेन कॅन्डिडेटला तर फीज या ठिकाणी नाही आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या जागा आहेत. आता बघूयात आपण प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये किती जागा आहेत, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल. एकत्रित सर्व माहिती ही तुम्हाला देतोय. ह्या PDF फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. तर बघा, चंद्रपूरमध्ये 416 जागा आहेत, नागपूर मोफुशिलमध्ये 282 जागा आहेत, रत्नागिरीमध्ये 216 जागा आहेत. हे टॉपचे 3 जिल्हे आहेत. त्यानंतर रायगडमध्ये 152 जागा आहेत. पुणे मोफुशिल जे सर्कल आहे त्या ठिकाणी 123 जागा आहेत. आता मित्रांनो, हे जे सर्कल सांगतोय याच्यामध्येही प्रत्येक पोस्ट ऑफिसला वेगवेगळ्या जागा आहेत, प्रत्येक कॅटेगरीनुसार आणि पोस्टनुसार. तेही तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती पाहता येईल आणि ऑनलाईन फॉर्म भरताना देखील तुम्हाला दिसणार आहे. यवतमाळमध्ये 119 जागा आहेत. आता तुम्ही यापैकी कुठे अप्लाय केलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल आणि तुमचे मार्क्सही त्यासोबत सांगा. त्याच्यानंतर बघा, धुळेमध्ये 113 जागा आहेत, सांगलीमध्ये 110, त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये 102. आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी 101च जागा आहे. उदाहरणार्थ सांगतोय तुम्हाला मी, 102 कशा झाल्या, तर काही ठिकाणी 2 वॅकेन्सी आहेत. तुम्हाला मी जसं दाखवलं चंद्रपूरचं, काही ठिकाणी काय आहेत, 2 वॅकेन्सी आहेत मित्रांनो, त्याच्यामुळे त्या ठिकाणच्या जागा वाढून त्या काउंट केलेल्या आहेत तशा पद्धतीने, ठीक आहे. त्यानंतर बघा, धाराशिव या ठिकाणी 94 वॅकेन्सी आहेत. गोवा सर्कलसाठी या ठिकाणी 87 वॅकेन्सी आहेत. गोवामध्ये देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. त्या ठिकाणी देखील मराठी लँग्वेज चालते. त्या ठिकाणी हे सर्कल जे आहे महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे त्यांनी, गोवा. त्यानंतर पहा, कराड या ठिकाणी 82 आहेत, कराड सर्कल. पालघर सर्कलसाठी 78, कोल्हापूरसाठी 78 आहेत, ठाणेसाठी देखील 76 जागा आहेत, सातारासाठी 74 वॅकेन्सी आहेत, अमरावतीसाठी 73, पंढरपूरसाठी 66, अहमदनगरसाठी या ठिकाणी बघू शकता 66, मालेगाव सर्कलसाठी 65, अकोला सर्कलसाठी 65, त्यानंतर श्रीरामपूर सर्कल जे आहे त्या ठिकाणी 62 जागा आहेत, वर्धा सर्कलसाठी 59, परभणीसाठी 57, बारामतीसाठी 54, नांदेडसाठी 52, जळगावसाठी 52, नवी मुंबईसाठी 51, त्यानंतर बघा, सोलापूरसाठी 49, बुलढाणा सर्कलसाठी 38, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा जो आहे त्या ठिकाणी जी सर्कल आहे त्यासाठी 37, भुसावळसाठी या ठिकाणी 36,
वॅकेन्सी आहेत. बीड सर्कलसाठी 22, त्यानंतर नाशिक सर्कलसाठी 21, पुणे सिटी ईस्टसाठी देखील मित्रांनो या ठिकाणी 21 वॅकेन्सी आहेत. त्यानंतर मुंबई सिटी नॉर्थ वेस्टसाठी 10, पुणे सिटी वेस्टसाठी 6च वॅकेन्सी आहेत. नागपूर सिटीसाठी 5 वॅकेन्सी आहेत. RMS LDN भुसावळसाठी या ठिकाणी 2 आहेत. RMS BM DN मिरजसाठी 2 आणि मुंबई सिटी साऊथसाठी सर्वात कमी 1 वॅकेन्सी या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने हे सर्कलनुसार वॅकेन्सी तुमच्यासाठी काढलेली आहेत. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.